उत्तराखंडमध्ये देवप्रयाग ते जनासू दरम्यान भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. हा बोगदा 14.57 किलोमीटर लांब असून ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाचा तो महत्त्वाचा भाग आहे. लार्सन अँड ट्युब्रो कंपनीने हा बोगदा बांधताना अनेक अडचणींवर यशस्वीरित्या मात केली. या बोगद्याचे काम करताना एक मोठा धोकादायक प्रसंग आला. टनेल बोरिंग मशीन नावाची मोठी मशीन बोगद्यात 5 किलोमीटर आत खोदकाम करत असताना अचानक सर्व दिशांनी जोरात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. पाण्याचा वेग जवळपास 1500 लिटर प्रति मिनिट इतका होता. त्यावेळी बोगद्यात मशीन ऑपरेटरसह जवळपास 200 कामगार होते. या प्रसंगामुळे बोगदा पाण्याने भरून जाण्याची किंवा कोसळण्याची शक्यता होती. हे प्रकल्पासाठी फारच धोकादायक होते. प्रकल्प संचालक राकेश अरोरा यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांनी तातडीने उपाययोजना केल्या. त्यांनी रासायनिक व सिमेंट ग्राउंडिंगचा वापर करून पाण्याचा प्रवाह कमी केला आणि बोगद्याची भिंत मजबूत केली. हा संघर्ष जवळपास महिनाभर चालला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. याशिवाय बोगद्याजवळील मऊ खडकांचा प्रचंड दाबही मोठी अडचण ठरली. त्यावर उपाय म्हणून खोदकामाचा वेग वाढवण्यात आला आणि बेंटोनाइट नावाचे लुब्रिकंट वापरून मशीनला मदत केली गेली. या प्रकल्पासाठी प्रथमच हिमालयात 9.11 मीटर व्यासाची सिंगल शील्ड हार्ड रॉक टीबीएम वापरली गेली. एकूण 14.57 किलोमीटर पैकी 10.49 किलोमीटर टनेल बोरिंग मशीनने तर उरलेले काम पारंपरिक ड्रिल व ब्लास्ट पद्धतीने पूर्ण झाले. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे खोदकाम जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या वेगाने झाले. स्पेनमधील काब्रेरा बोगद्याचा वेग प्रति महिना 423 मीटर होता, तर भारतात हा बोगदा प्रति महिना सरासरी 413 मीटरने पूर्ण झाला. या प्रकल्पात एकूण 125 किलोमीटर रेल्वे मार्ग असून त्यापैकी 105 किलोमीटर बोगद्यांमधून, 3 किलोमीटर पुलांद्वारे आणि काही भाग अडिड्स व क्रॉस पॅसेजद्वारे असेल. उरलेले 12 आणि 13 किलोमीटर स्टेशन यार्डसाठी राखीव आहे. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यात आला. खडकांच्या स्थितीची माहिती मिळवण्यासाठी टनेल सिस्मिक प्रेडिक्शन (TSP) पद्धतीचा वापर करण्यात आला, ज्यामुळे टीबीएम पुढे येणाऱ्या खडकांची माहिती मिळाली. 16 एप्रिल रोजी या बोगद्याचा ऐतिहासिक ब्रेक थ्रू झाला. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारे कठीण भौगोलिक परिस्थितीतही भारतीय अभियंत्यांनी जगातील एक ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण करत आपली क्षमता सिद्ध केली. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.